लेकी वाचवण्यासाठी मुलीही सरसावल्या. पारनेर महाविद्यालयाच्या पथनाट्याने मने जिंकली. पारनेर लेक वाचवा असा संदेश देत लेक वाचवण्यासाठी पारनेर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले पथनाट्य पारनेरच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनामध्ये लक्षवेधी ठरले व उपस्थितांची मने जिंकली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली सरहद संस्था पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे पारनेर महाविद्यालय व पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित 7व्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन मध्ये ग्रंथदिंडीमध्ये पारनेर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बनवलेले लेख वाचवा पथनाट्य उत्कृष्ट सादरीकरण केले. प्राचार्य लक्ष्मण मतकर, उपप्राचार्य डॉक्टर तुकाराम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक मीनाक्षी वावळे, प्राध्यापक रिहिना शेख, प्राध्यापक प्रिया जोशी, प्राध्यापक दीप्ती पवार, प्राध्यापक सफिया तांबोळी यांनी पथनाट्य बसवले. विद्यार्थिनी व उत्कृष्ट कलाकार रितिका ठुबे हिने पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन केले. या पथनाट्यात रितिका ठुबे, रितिका शेट्टे साक्षी, भागवत तनुषा खेसे रेश्मा, भागवत रेश्मा, भागवत ज्ञानेश्वरी, लोणकर प्रतीक्षा, धामोर अक्षदा मस्के, कल्याणी शेळके सानिका, तनुषा परांडे, डोरमाले प्रज्ञा काळे, सुप्रिया, साक्षी औटी, शैलेश दुवा यांनी सहभाग घेतला. आम्ही प्रस्तुत करत आहोत एक भन्नाट पथनाट्य. पण हे नाटक कशावर असेल? हो कशावर असेल? गरिबीवर असेल. या देशाच्या गरिबीवर असेल. नाही. मग हे नाटक कशावर असेल? कशावर असेल? भ्रष्टाचारवर असेल. या देशाच्या भ्रष्टाचारवर असेल. नाही. तर मग हे नाटक कशावर असेल? हे नाटक बेटी बचाओ बेटी पढाओवर असेल. कारण आजची मुलगीच उद्याचं भविष्य आहे. जेथे स्त्रियांना मान आहे तेथे देवतांचा निवास आहे. खूप दुःखाने सांगावं लागत आहे की आपल्या देशामध्ये स्त्रीचं अस्तित्व धोक्यात आहे. हे काय होत आहे? माणुसकीचा पहा घात होत आहे. माणुसकीचा पहा घात होत आहे. डोळे कान बंद तोंडावर मौन होत आहे. हे काय होत आहे. छोटीसी आशा मस्ती है मन की, भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती है मन की, भोली सी आशा. तू आज पण लेट आलीस. तुला माहित आहे मला ऑफिसला जायचं असतं. काय सांगू मालकीनबाई, नवऱ्याने खूप मारले. का मारले? आता पुन्हा बरोबर आहे. आधीच्या 3 मुली, याही वेळेस मुलगीच, त्यामुळे नवऱ्याने खूप मारले. मुलगी आहे तुला कसं समजलं? सोनोग्राफी केली होती मालकीनबाई. तुला माहित आहे ना सोनोग्राफी करणं गुन्हा आहे. त्यासाठी तुला शिक्षाही मिळू शकते. शिक्षा तर तेव्हाच मिळणार जेव्हा कुणाला समजेल. आता तर गर्भपातच करावा लागेल. नाही खबरदार जर तू गर्भपात केला तर. आणि तुझ्या मुली शाळेत जातात का? मालकीनबाई, शाळेत जाण्यासाठी पैसे कुठे आहेत? त्याही माझ्यासारख्या घरोघरी जाऊन भांडेच घासतात. नाही मुलींच्या हातात पुस्तकांऐवजी भांडी मुळीच नाही. आई कोण आहे? आई मी तुझी मुलगी. अजून तर देवाने माझ्या हातावर भाग्यरेषाही नाही दिली. त्याआधीच तुम्ही सर्वांनी माझं जीवन संपवायचं ठरवलं. आई जगू दे ना ग, मला जगू दे. हो ग माझ्या बाळा, पण मी तुला जन्म नाही देऊ शकत. मी तुझं पालन पोषण कसं करणार ग बाळा? आई तुझी शपथ ग, मी तुला त्रास नाही देणार. आणि बाबांना सांग माझ्या हुंड्याची चिंता करू नका. मी शिकेन, मोठी होईल. बाबांना सांग मी खूप मोठी होईल, तुमचा म्हातारपणीचा आधार बनेल. आई जगू दे ना ग, मला जगू दे. 9 महिने
लहानी. तिने विचार केला खूप शिकेन, शिकून मोठी होईल. पण खरंच असं होतं का? जसा विचार करू तसं होतं का? चला पाहूया. अगं ये रुपाली, पुन्हा पुस्तक घेऊन बसलीस. एवढं सगळं काम पडलंय ते कोण करणार? हो, कोण करेन? तुझ्याशिवाय कोण करेन? रुपाली चल, आज शूज लवकर पॉलिश करून दे, मला कॉलेजला जायला उशीर होते. हो दादा देते. अगं ये, सगळं दूध सांडवलंस. एक काम तुला नीट जमत नाही. अगं ताई, पण तू का मारतेस तिला? अरे दादा काय करू, तिच्या शिक्षणाच्या जिद्दीने फार हैराण केलंय मला. अगं पण ताई, तू हिला का शिकून देत नाहीस? आणि हिच्या हाताला कसं वाजलं? हिला औषध नाही लावलं? जा पहिलं औषध लाव. मामा मला शिकायचंय, आईला सांग ना तू. अरे दादा ही शिकली तर एवढी सगळी पडलेली कामं कोण करणार आहे? दादा जर मला बाबांनी तुझ्यासारखं शिकवलं असतं तर मी त्यांचं नाव तुझ्यासारखंच मोठं केलं असतं. पण काय करणार, माझ्या नशिबी तर चूल आणि मूलच लिहिलंय. खरंच ताई, शिक्षण ही खरंच एका मुलीची शक्ती आहे. एक मुलगी शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब शिकतं. एक कुटुंब शिकलं म्हणजे संपूर्ण समाज प्रकल्प होईल. आणि हा समाज प्रकल्प झाला तरच या देशाची प्रगती होईल. खरंच आईने सुद्धा तुला माझ्यासारखं शिकवलं असतं तर तुला सुद्धा आज शिक्षणाचं महत्त्व समजलं असतं. बघा ना, ज्या देशात लक्ष्मी, पार्वती आणि दुर्गेची पूजा केली जाते, कल्पना